बसले तोंड घेऊन बाहेर दारामध्ये. एवढी मोठी गाडी आणून ठेवली, त्या गाडीचे हप्ते कोण भरेल? तू भर ना. मी भर राहते, मी कुठं कामाला जाऊ? सारख्या त्या लोकांचे फोन वाजत राहता, एकच झाला का एकाचा, एकच झाला का एकाचा. आपल्याकडनं होईल ना तेवढंच पाय पसराव माणसाने. देऊ ना हळूहळू. कधी हळूहळू? ते काय उसने पैसे घेतलेले का? एवढी मोठी गाडी आणून ठेवली, तिचे हप्ते कसे भरायचे आता? अगं बाई, जसे जसे पैसे येतील तसं तसं आपण देणार ना. हा मग तशीच गाडी घ्यायची होती ना. कशाला आणून ठेवलं ते घरी? रिकामा डोक्याला ताण. खाता पिता त्या लोकांचे फोन आहे, रात्रीचे 12 वाजे तर त्या लोकांचे फोन वाजता. तुला आले का? मग स्वतःचा फोन बंद करून ठेवला आणि माझ्या फोनवर फोन चालू आहे. अहो एवढी गरजच नव्हती ना 20 लाखाची गाडी घ्यायची. रिकामं कर्ज करत बसायचं. 1-1.5 लाखात गाडी भेटत नव्हती काय तुम्हाला आल्टो बिल्टो जुनी? तुझा फोन तू बंद ठेव, माझा फोन मी बंद ठेवलेला आहे. आपल्याला ताण नकोय. आपल्याला ताण नकोय, मग एवढी गाडी घ्यायची गरजच नव्हती ना. शोक पाणी करायचा, लोकांना दिखाव धंदा करायचा आणि इकडे गड्डे भरायचे. आता लोकांना काय माहिती कर्ज करून वरात केली म्हणून. एका दिवशी ते लोक घरी येतील ना तेव्हा समजून तुम्हाला. उडून नेली पाहिजे ती गाडी. म्हणजे कॅश भरलेले गेले 4 लाख आणि गाडी गेली. आयुष्य म्हणून आपण याच्यामुळे तर माग आहे. आपल्याला कधी काय करावं तेच कळत नाही. कधी घरी येऊ दे ना, मी काय साधा आहे काय? साधे आहेत ना म्हणून तर फोन बंद करून ठेवला. साधे असते तर कशाला केला असता? अगं ते आले तर तू टेन्शन घेऊ नको. मी सगळं निपटेल मी. फोन चालू करा तुमचा. हा? फोन चालू करा तुमचा. आणि त्या लोकांचे फोन आलेले उचला ना. मग माझ्या फोनवर फोन येणार नाही ना. माझा फोन का बरं बंद करू मी? बर करतो, मी काहीतरी करतो, व्यवस्था करतो. चल करा काहीतरी, नाही तर सगळं हातचं जायचं पळतं जायचं. बन नको करू, लय डोकं दुखतं माझं. ही बाईची लय कटकटे झालं. काय करवा? थोडेफार पैशाची व्यवस्था करावं लागेल, नाही तर लय अवघड होईल. ते बँकेवाले नंतर मारतील, पहिले बायकोच बन करून मारून टाकील मला असं वाटत राहिलं. Oh no! ते लोक आहे ना घरी आलेच पाहिजे. तसं हे माणूस सुधारायचंच नाही. अंगापरी बोंगा करायची सवय झाली काय. गाडी तीच दिसते ना, नंबर हाच आहे. नंबर तर हाच आहे. लोक एवढे भारी भारी गाड्या घेता आणि हप्ते भरती नाही. इकडं आमच्या डोक्याला ताण, उन्हातानात फिरावं लागतं. गाडी तर अशी लावून ठेवली जसं फार करोडपती सावला ते. हॅलो, कोणी आहे घरात? कोण? अरे रवी, तू तू कस काय इकडे? तू काय करते इकडं? अरे हे माझंच घर आहे. हे घर? हा. बरं मला एक सांग, तू इथे कस काय आला आज? चुकून आला का? चुकून नाही, मी ना बँकेत आहे रिकव्हरीला 4 व्हीलरच्या. गाडीचे ना 4 हप्ते थकले. गाडीनं मला उडून न्यावं लागेल आता. अरे ते जाऊ दे, तुझं काय चाललंय ते सांग मला. बरं बस इथं, बस इकडून ये. एवढ्या दिवसानंतर आला आता शांततेत बस ना. बरं चहा पाणी वगैरे काही घेणार का? नाही काहीच नको, आता जेवण केलं मी. अरे ती गाडी आम्हीच घेतलेली. ही गाडी तुमची आहे? हा, माझ्या नवऱ्यानेच घेतली. मी नाही म्हटली होती त्यांना घ्यायला, पण ऐकतच नाही ते. काहीतरी ऍडजस्टमेंट करशील. तुझी माझी एवढी चांगली मैत्री आहे आणि तू मग तुला असं वाटन का माझी गाडी जावं म्हणून दारातून? ते बरोबर आहे, पण मग आता त्याला पर्याय नाही ना दुसरा. अरे पण आता माहिती का सध्या त्यांचं काम पण बंद आहे. घे ना काहीतरी ऍडजस्टमेंट करून. काय करू ऍडजस्टमेंट? काहीतरी बँकेवाल्यांना सांग सध्या, काहीतरी त्यांच्या आजारी वगैरे असं काहीतरी सांग. 2-4 महिने. 2-4 महिने डायरेक्ट? तू तेवढं करू शकतो ना, आता बँकेत काम करतो म्हटलं. हा बरोबर आहे, पण मग आता ठीक आहे, आता मी प्रयत्न करतो. तुला असं वाटत नाही का आता मी इथं राहते, गाडी माझी, माझी गाडी कोणी ओढून नेतं, मला कसं वाटेल? हा ते बरोबर नाही आहे, पण मग शेवटी कसं ना, ते नियम आहे ना. अरे नियमाचं पण म्हटलं तरी आता तू मैत्री खातेल तेवढं तर करू शकतो ना. दुसरं कोणाची असेल तर मीच नसते म्हटलं तुला काही.
ठीक आहे, मी करतो काहीतरी प्रयत्न करतो. बरं ते जाऊ दे, तुझं काय चाललं बाकीचं? काही नाही, बस चालू आहे व्यवस्थित. व्यवस्थित आहे, बायको पोरं सगळं व्यवस्थित आहे. काम वगैरे व्यवस्थित चालू आहे? हां ठीक आहे, व्यवस्थित. आता हेच आम्हाला आहे ना धावपळ खूप असते ना, हा ना. हेच ही रिकव्हरी करा, ही गाडी त्या इकडे, ती गाडीची गाडी. निमित्ताने आपली तरी भेट झाली बघ. हा ना, जाऊ दे आता. काय खूप दिवसानंतर आता. हा बरं झालं, मी त्यांना सांगन की गाडीच्या हप्त्यावाला आला होता आणि तो माझा मित्रच होता. बायको पोरं सगळे व्यवस्थित आहे. हा सर्व व्यवस्थित आहे. अरे यांची ड्युटी चालू होती चांगली, पण नेमकं ती कंपनीच बंद पडली. मी म्हटलं त्या आबांना की माझं लग्न तुझ्यासोबत लावून द्या, पण ते नाही म्हटले. मग आता तू गेली मला सोडून, तेव्हाच मी बोललो होतो तुला काय अडचण असेल सांग मला. अरे नशिबाच्या मग? पुढं कुणाचं काही चालतं का रवी, सांग बरं. नाही, पण मग ठीक आहे ना, आता काहीतरी ऍडजस्टमेंट करावंच लागेल ना. करावंच लागते बरोबर. मग तुला नाही येत का रे माझी आठवण कधी? येते, पण मग आता काय करणार, आठवण खूप येते आठवण. हा ना. मग कसं असतं ना घरात, कोणते दिवस काय येतात सांगता येत नाही. अरे हा नवरा पण लय नाटकं करतो. बरी कंपनी चालू होती, जेव्हा व्यवस्थित चालू होती तेव्हा घरी बसला, नेमकं बंद पडायच्या टायमिंगला तिथं गेला कामाला गेला आणि 2 महिन्यात कंपनी बंद पडली. आपण मग 2 महिन्यात कंपनी बंद पडली आणि लगेच अशी गाडी घेतली. मी तर नाही म्हटली चुकीचं आहे होती. ना. मग अंथरूण पाहून कधीच पाय पसरत नाही, एवढी मोठी गाडी आणि ताण बी एवढं देतो, कुशल दारू पिऊन येतो घरी. तू मग माझ्यात काय अडचण होती, माझ्याकडे ऑलरेडी 2 गाड्या होत्या, सर्व ओके होतं. मग चांगलं जॉब होता. पण आता आपण पुढं काही चालत होतं का माझं? बापाच्या पुढे धरले लेकीने काही गोष्टी केल्या तर ते समाजचा मान्य करतो का, सांग बरं. नाही, बरोबर आहे, पण मग आता बघ, आता काही तुझी असेल तर इच्छा. कशाची? कशाची म्हणजे आता हेच काहीतरी ॲडजस्टमेंट करतो मी, 1-2 महिने ते भरू शकणार नाही, मुदत वाढवतो काहीतरी. आता मी तर तुझ्यासाठी एवढं करू शकतो ना. हा ना रे. मग ह्या गाडीचं आता जाऊ पण देऊ वाटत नाही, एवढी पूजा केली माझ्या दारात आली ना, आता ती गाडी जाऊ द्यायची. मला इतकं टेन्शन आलेलं आहे ना, आणि त्यापायी मी माझा फोन पण बंद करून टाकलेला आहे माहिती का. नाही, जाऊ दे, आता मी आहे ना, मी असल्यावर कसली काळजी करते तू, जाऊ दे, काही काळजी नको करू, बिंदास मला फोन करतो. नक्की हां नक्की, माझा नंबर पण घेऊन तू ये. ठेवतो. मला की नाही माझा नंबर घेऊन मला मेसेज कर बरं. हां मी हाय पाठवतो. हा काय नंबर आहे? आणि सेव्ह करून घ्या आता. बरं, हा तुझ्याकडे असतो ना, हा नवऱ्याकडे वर नसतो कोणाकडे? अरे त्यांचा पण नंबर दिला असता, पण आता माझा नंबर ठेवतो. काय हो, हे बघ ही माझे मिस्टर आहेत. नमस्कार. नंबर घेतला का? हो घेतला ना. अहो मग ते नंबर देऊन ठेवला, कधी काही गरज पडली तर पटकन फोन करता येतो ना. असं आहे का? हा झटपट पटपट बा. हा मग काय, आता आपलं एवढं मोठं संकट चालू आहे, माग कोणतरी कामाला यायला पाहिजे ना. बरं तुझ्यावर संकट आलं का? कोण आहे हा? अहो तो माझा क्लासमेट आहे. मग मी नसताना आला का तो घरी? असं काय बोलताय तुम्ही? म्हणजे असं कसं बोलता म्हणजे? हा कोण आहे हा? कशाला आला इथं? अहो मी सांगितलं ना क्लासमेट आहे म्हणून, एवढे काय ओरडताय? लोकांना ऐकायला जाईल ना सगळं आजूबाजूला. म्हणजे मी घरी नसताना तुझा क्लासमेट घरी येतो का? अहो तुमच्या डोक्यावर काय फरक पडलेला आहे काय? तुझ्या डोक्यात फरक पडलाय. अहो तो फायनान्स वाला आहे, गाडीचे हप्ते घ्यायला आला होता. नेमकं त्याला मी आल्यावर ओळखलं. आपले डबडे बंद करून ठेवायचे, बायकोचे फोन बंद करून ठेवायचे, घ्यायचंच नाही ना आपल्या उरावर, एवढं कर्ज करायचंच नाही ना. बायकोचं एवढं आपल्याला जर लागतं तर. मला माहित होतं का तो येणार आहे म्हणून? एवढे थोबाड ताणू लागले तर घेतानाच एवढी मोठी गाडी घ्यायची नाही ना. कशाला घेतली लोकांना दाखवायला? बाया घेऊन फिरायचे नुसतं त्याच्यामध्ये, होत तर रुपयाचं काम नाही. अच्छा, बँकेतला माणूस आहे काय? बँकेतलाच माणूस आहे, पण तो माझा क्लासमेट निघाला म्हणून गप्पा मारत होतो. आणि तो तेवढंच म्हणत होता का मी काय लागला तर 2-1 महिन्यासाठी मदत करतो म्हणून. सगळे तुमच्यासारखे छपरी नसतात. आपण बाया घेऊन फिरायचे म्हणजे आपली नजर जशी असते तशी लोकांची नजर नसती कधी. सॉरी बरं का, चुकलं. काय ती तुमची विनंती करते, गाडी घेऊ नका, मला डायरेक्ट आहे ना ऑर्डर आली, गाडी एक जमा करून घ्या. रवी जा गाडी घेऊन. आता मी सांगते तुला गाडीच घेऊन जाय म्हणून, बघल तर माणूस काय करता येईल ते. ती मला विनंती करते, थांबा 2-4 महिन्याचा आम्हाला मुदत द्या. नाही नाही आता थांबायचं नाही, आता गाडी घेऊन जायची. अगं बाई, मला माहित नव्हतं. काय माहित नव्हतं? तुम्ही डायरेक्ट कसं काय बोलले? तो तुम्ही घरी नसताना तो येतो का म्हणून? ही बोलायची पद्धत असते काय बायकोला? का पागल बिगल समजतात काय मला तुम्ही? बाई माझं चुकलं सांगू राहिलो ना आई मी. बापांनी नुसतं आवला तर जन्माला घालून ठेवला, तिळभर अक्कल नाही. काय बोलावं कोणासमोर? तो काय म्हणण्याचा नवरा हिला असं बोलत होता. रवी तू खरंच गाडी घेऊन जाय. उद्या तुझ्या साहेबाला सांग म्हणा गाडी घेऊन येतो म्हणा मी. जिरुदा यांची हो, बी. नका. असं पण यांच्याकडनं जिंदगीभर हप्ते भरणं होणार नाही, कारण आम्हाला खायलाच काहीतरी पुरत नाही. म्हणजे कळायला पाहिजे ना हो. आता तुम्ही एवढी गाडी घेतली, वरून तुम्ही आता 4था हप्ता टाकला. अहो मी तिच्याबरोबर तुम्हाला पाहिलं आणि माझं डोकं सटकलं असं. घरामध्ये मग कोणी येत नाही का? दुसरं कोणी येतच ना, पाहुणे राहावं किंवा काही, मग असं थोडी का? अहो तुम्हाला कधी पाहिलेलं नाही त्यासाठी म्हणून. ना काम धंदे करावं माणसाने कुठेतरी.
अरे डोकी सटकत नाही कशानी पण. जरा बाहेर निघा, जगात काय चाललं ते बघा एकदा. काय करू मग, गाडी घेऊन जाऊ का? हो, हा गाडी घेऊन जाऊ दे. देतो मी तुम्हाला, हळूहळू सगळे पैसे देऊन टाकतो. नाही नाही रवी, गाडी घेऊन जाय तू आता. एवढे एक माणसाची दोन रुच हप्ते दे थांबा यायला. फक्त. सॉरी, माझी चूक झाली. काय करू मग? हा बोलते मी सोबत. बघा लवकरात लवकर हो, 8 दिवस करतो. थांबतो मी. करतो मी. हा, नाही झालं तर मी गाडी जमा हो. करून जाईल. हा हो, चाल. चहा पाणी घेतला का? नाही काही नाही, असू द्या. घ्या ना. नाही हो, आता एवढं झालं कोण चहा घेणार आहे? अहो, नाही नाही का ग? नको मला. काही विचारलं नाही त्याला का? नाही घ्यायचं चहा नाही, नाही, पाणी. काही नको मला. फायनान्स वाला येतो तो, चहा पाणी घ्यायला नाही जात लोकांची इथं, हप्ते गोळा करायला जातो. पण क्लासमेट आहे ना तुझा. हे मी सांगितल्यावर तुम्हाला कळालं. सांगून सुद्धा कसे बोलत होते. चार चौघाला काम करायचे नुसते. पोहे तरी केले असते बा असं. कुठून करायचे होते? आपण कामधंद्याला नाही, पोहे करायचे आणि चहा करायचा. जा काहीतरी कामधंदे बघा, किमान त्या गाडीचे हप्ते तरी जातील. करतोय. फायनान्स वाले घरी आता फोन बंद करून ठेवायची, तोंडाला पत फिरायची काम चाललेत नुसते. बरं चुकलं. एखाद दिवशी बायकोची किडनी विकायची वेळ येणार आहे तुम्हाला. नाही का, माझे विकेल मी, माझ्या दोघं देऊन देवाने टाकेल. नुसतं 10 फुटाच्या जन्माला घालून ठेवलं. बरं आता थोडा चहा कर. चहा दूध नाही, मी चहा ठेवणार नाही. रिकामं डोकं गरम करायचं नाही माझं. तुझ्यामुळे बरं टेन्शन कमी झालं. 2 हप्ते थांबतोय माणूस. बरं झालं बायकोचा मित्र बँकवाला निघाला, नाही तर माझी वाटच लागली असती. आपण बायकोला काय काय बोललो, किती शक घेतला तिच्यावर. आपली मोठी चूक झाली. चला आता आहे ना, तिच्या हातापाय पडून, तिचे हातपाय दाबून तिची माफी मागून घ्यावी आणि शांत व्हावं. दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे.